जय गुणवंता, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सगळे चांगलेच असणार. तर फायनली आज फ्रीज चालू केलेला आहे आणि जेवढे पण काही वायर वगैरे लावायचे होते ते सर्व लावलेले आहेत. तरी बघा इकडे याला अर्थिंग दिलेलं आहे आणि हा व्हाईट कलरचा वायर लावलेला आहे मेन आपल्या फ्रीजला. म्हणजे बोर्ड घेतलेला होता तर त्या बोर्डाला लावलेला आहे वायर. तर हे बघा इकडे. आणि ते वायर म्हणजे होते ना, म्हणजे ते आज नाही ते उद्या येणार आहे. तर मीच लावला आहे घरी, कारण की ते म्हणजे त्या बोर्डाला फिटिंग वगैरे पण करायची आहे आणि आपल्यापाशी मशीन वगैरे तर नाही आहे. तर ते येतील उद्या. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, फ्रीजचं चालू झालेलं आहे आणि आता दीदी करणार आहे फ्रीजची पूजा वगैरे करतील. कारण की ते नवीन वस्तू आणली की कोणाला म्हणजे कुठली बी नवीन वस्तू घेतली ना तर पूजा वगैरे करावंच लागतो, हे रीत असते. तर ते रीत आज आम्ही करणार आहे. तर दीदी आता म्हणजे आरतीचं ताट वगैरे सजवत आहे. दीदीने आंघोळ वगैरे केली आहे आणि त्याच्या पहिले ना तिने म्हणजे पूजा वगैरे केलेली आहे इथं. आणि आता करणार आहे ती फ्रीजची पूजा. तर दीदीची झाली आहे पूजा वगैरे करून आणि मी अजून आंघोळ नाही केलेली आहे. मी याच्या पहिले माझ्या गाडीचा एक शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे आणि तो एडिटिंग वगैरे करतो बोललो आणि नंतरला आंघोळ वगैरे करतो. तर आता मी आणि हो, दीदी बोलत आहे की अजून फ्रीजची पूजा झालेली नाही आहे. मला असं वाटलं की झाली आहे. तर दीदीनं त्यातला म्हणजे पेढा वगैरे असं काही गोड वस्तू किंवा पदार्थ त्यांच्यामध्ये त्याला असं लावा लागतं ना, टच मान द्यावं लागतं ना काहीतरी. तर दीदी आता काहीतरी लावणार आहे, सॉरी देणार आहे. तर बघू आता आपण. तर दीदीने फ्रीजच्या जवळ ठेवलेला आहे, पेढा वगैरे नाही ठेवला आहे, कलागण ठेवलेला आहे दीदीने. आणि आता पूजा वगैरे झालेली आहे पूर्ण. आणि बाहेरचा व्ह्यू बघा आता तुम्ही कसा आहे, कारण की आवाळ आलेला आहे आणि बरं आहे की आम्ही सर्व घरीच आहे. तर पाऊस बारीक बारीक चालू झालेला आहे आणि आता बघा इकडचा व्ह्यू. तर फ्रीजची पूजा वगैरे झाली आहे कंप्लीट. आणि आता दीदी ठेवत त्याच्यामध्ये बॉटल वगैरे आणि जेवढं पण आपला भाजीपाला आहे ना सर्व ठेवत आहे. तर दीदी आणि मम्मी ठेवत आहे म्हणजे फ्रीजचं जेवढं पण सामान आपला भाजीपाला वगैरे सर्व तर ते ठेवत आहे. मी तुम्हाला दाखवणार आहे फायनल लुक तिथे कशा प्रकारे ठेवलेला आहे. आणि मी पण जरा जास्त हाती झालो आहे आज की आमचा फ्रीज चालू झालेला आहे, कारण की 2 दिवस झालेला आहे फ्रीज आणला आहे घरी. पण ते बोर्ड वगैरे जे होतं ना, मला भीती वाटत होती कारण की रिक्सी काम होतं. पण मीच लावून दिलं आहे घरी. आणि ते वायर म्हणजे आहे ते उद्या येतील, कारण की आमचं बोर्ड जे आहे ना, आमचं बोर्ड आहे इकडे बाहेर, ते मी तुम्हाला दाखवतो. आणि ते बोर्ड आम्हाला लावायचं या साईडला इथे या खिडकीच्या बाजूला. आणि आम्हाला ना अजून एक काम करायचं आहे की ते वायरमन उद्या येतील. तर मी तुम्हाला ते आताच सांगून देतो काय करायचं आहे. तर हे बघा इथे जो हे जे आहे ना खेळला वगैरे आहे ना, तर इथं लावायचं आम्हाला मीटर. कारण की तुम्हाला दाखवून देतो मी, सांगत नाही तुम्हाला, डायरेक्ट दाखवतो आणि सांगतो परत कसं आहे. तर हे बघा हे मीटर आहे इथे. आणि हे जे खोड आहे ना हे बघा, हे पूर्ण म्हणजे इकडून याला कीड लागलेली आहे. आणि हे ना तिरपा साईडला गेलेलं आहे, सॉरी एक साईडला गेलेलं आहे बघा हे. आणि याला लावलेलं आहे आम्ही मीटर लावलेलं आहे, म्हणजे रस्सीने बांधून ठेवलेलं आहे पप्पानी. बरेच दिवस झालेले आहेत, जवळपास 3 ते 4 वर्ष झालेले आहेत की ते आपले फ्रीजच आलेलं आहे माझ्या तोंडामध्ये. मीटर जे आहे ना ते बाहेर आहे. आणि आज म्हणजे आम्ही काम वगैरे केलं, मी मीटर जरा ढिल्लं झालेलं आहे. तर पप्पा बोलले की आपण याला डायरेक्ट फिट वगैरे करून घेऊ आणि त्या साईडला भिंतीला लावून टाकू. तर ते काम जर जे आहे ते काम आज तर नाही होणार आहे, ते काम होणार आहे उद्या. आणि तोपर्यंत तुम्ही बाहेरचा मोसम बघा कसा आहे आमच्या इकडचा आजचा.
तर माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता लागलेली आहे भूक आणि आता गेलेली आहे लाईट. तर आता लाईट यायची वाट बघतो आणि नंतरला जेवण वगैरे करतो मी. आणि एवढा पाऊस आला ना जोरात, मी आंघोळ करत होतो तर शॉर्ट नाही घेऊ शकलो, पण आता बघून घ्या किती बोल झाले खाली. आणि आमचं प्लास्टिक पण फाटलं आहे. एवढी हवा होती ना 2 दिवस अगोदर, तर पूर्ण फाटून गेलेलं आहे. आज आम्ही तयारी करत होतो म्हणजे पूर्ण व्यवस्थित लावत होतो. पप्पा पण घरी होते, म्हणजे आज सगळेच घरी आहो ना आम्ही, पाऊस आला तर त्या फायद्याने झाला आता. आणि बघा आता जिकडे तिकडे ओलच आहे. आणि आता काय माहीत लाईट कधी येते काय माहीत. आणि दीदीला ते झोप आली नाही. पप्पा आणि मम्मी झोपले बघा. पप्पा पण झोपले आणि मम्मी पण झोपून आहे. आणि दीदीने काढली आता ड्रॉईंग. बघा दीदीची ड्रॉईंग. कमेंटमध्ये नक्की सांगा की ड्रॉईंग कशी वाटली तुम्हाला. मला तर जरा काही आवडली नाही, पण मी बोलू नाही शकत असं आवडली नाही म्हणून. आणि दीदीने ना चांगलीच काढलेली आहे. तुम्ही सांगा की तुम्हाला कशी वाटली. बघा आता एक वेळेस, कारण की याच्यामध्ये ना कलर अर्धे भरलेले आहेत, तर त्यामुळे अर्धवट वाटत आहे ती. तर बघू आता आपल्या चित्रकारला विचारू की कशी झालेली आहे ड्रॉईंग. मीच ड्रॉइंग काढली, मलाच चांगली वाटत आहे ते. बघा, ऑटोग्राफ दे ना तुझा मग त्याच्यावरती. तर तुम्हाला माझी ही ड्रॉइंग कशी वाटली कमेंट नक्कीच सांगा. मी अशा प्रकारे नवीन नवीन ड्रॉइंग बनवून तुम्हाला दाखवणार आहे. माझ्या ड्रॉइंगला लाईक करा तुम्ही. एक मुलगी आहे अशी, ती अशी उभी आहे, तिची 2 हात आहेत. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ड्रॉइंग कशी वाटली आहे. तर मी भेटते तुम्हाला नंतर. इथे ना एक चिमणी बसून आहे, जिला पाणी लागत आहे बघा. तर पाणी ना घराच्या आतमध्ये येतं बघा इकडे. तर मी आता दरवाजा बंद करतो. आता होणार अंधार आणि आता मी डायरेक्ट झोपूनच जातो. आता काय फायदा नाही आता जागरण करून. आरामची लाईट काही आली नाही आणि इकडे बघा किती जोरात पाऊस चालू आहे. तर लाईन तर काही आली नाही आमची आणि खिचडी होती बाहेर, तर मी आता खिचडीच खात आहे. तर मी खिचडी वगैरे केलेली आहे आणि आता खिचडी वगैरे खातो मी. म्हणजे भूक तर लागलेलीच आहे मला, कारण की मी सकाळी चहासोबत फक्त खारी आणि चहाच घेतला होता आणि जेवण वगैरे काय केलं नाही मी आज. तर आता मी डायरेक्ट खिचडी खातो आणि नंतरच जेवण करणार आहे. आणि बघा पप्पा पण झोपले आहेत, मम्मी पण झोपली आणि दीदी पण टिकून आहे. म्हणजे सगळे झोपलेले आहेत, फक्त दीदी मोबाईल बघत आहे आणि मी ब्लॉग बनवत आहे. आणि आता बघा जी चिमणी होती ना ती गेलेली आहे, आत्ताच गेली आहे. म्हणजे जस्ट तुम्हाला दाखवायच्या आधीच चिमणी गेलेली आहे उडून. आणि मी करतो जेवण वगैरे. आता जेवण झाल्यावरती तुम्हाला परत मी भेटतो आणि बाहेरचा एक वेळेस मान्सून दाखवतो की आता कसं आहे. तर आता रात्रीचे वाजलेले आहेत 9 आणि मी झोपीमधून लय वेळचा उठलेला आहो. पण मी टी व्ही बघत होतो, तर म्हणजे मला आळस आला होता, तर मी काही ब्लॉग वगैरे तर काही बनवला नाही. तर आता पप्पा मम्मी सर्व उठलेले आहेत, म्हणजे तयारी झालेली आहे सर्व स्वयंपाकाची. आणि फ्रीज पण चालू झालेला आहे. आणि आम्ही उद्या जाणार आहे, ते तुम्ही उद्याच्याच ब्लॉगमध्ये बघा की आम्ही कुठे जाणार आहे. तुम्हाला जर बघायचं असेल की आम्ही कुठे जाणार आहे तर तुम्ही व्हिडिओला जॉईंट राहा. आणि आता पप्पांनी लावलेला तारक मेहता आणि मी झोपूनच अजून उठलोच नाही, म्हणजे उठलेलं आहे मी पण. तर आता वाजले रात्रीचे पूर्ण 11 वाजलेले आहेत आणि मला लागलेली आता भूक. मम्मी आणि दीदी झोपले आहेत आणि पप्पा गेले आहेत बाहेर वॉशरूमला. तर मी घेतो आता जेवण वगैरे करून, कारण की
उपाशी झोपणं चांगलं नाही. मम्मीने स्वयंपाक वगैरे बनवला आहे, तर मी जेवण वगैरे करतो आणि ब्लॉगला म्हणजे मी ब्लॉगची रिडिंगच करत होतो आतापर्यंत. आणि एडिटिंग आपली अर्ध्यातली अर्धी झालेली आहे आणि अर्धी बाकी आहे, कारण की खूप कठीण काम राहतो. खूप बारीक बघावं लागतं कसं आहे, काय शॉर्ट कसे आहेत, कुठं चुकलं आपण काय. तर सगळं मी व्यवस्थित केलं आहे. बस आता जेवण वगैरे करतो मी आणि ब्लॉग पूर्ण एडिटिंग करतो. तर मम्मीने स्वयंपाक वगैरे केलेला आहे. तर जेवण वगैरे झालं आहे माझं करून. मम्मीने बनवली होती उडदाची डाळ आणि चपाती. आज भात काही केला नाही संध्याकाळी, कारण की 4च्या तेवढ्यातच खिचडी केली होती, तर म्हणून मी लेट जेवलो आहे. तर जेवण वगैरे झालं आहे माझं. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल ना तर प्लीज जरा लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करून घ्या. आणि तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगाल मला. आणि बस जास्त काही बोलत नाही मी. आणि हो, उद्याचा ब्लॉग याच्यावरून भारी होणार आहे, कारण की उद्या मी कुठंतरी जाणार आहे. ते तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये बघा की मी कुठं जाणार आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय गाईज.